जे काही स्लॅब टाकताना कुठल्या सेंटरिंग त्यांनी सांगितलं मला की सेंटरिंगमध्ये काहीतरी वेळेवर प्रॉब्लेम झाला त्यामुळे बीम पडले. तर मला वाटतं याची चौकशी केली पाहिजे. मी स्वतः चौकशीची मागणी केली आहे आणि चौकशी करायला लागली आहे. VRCच्या माध्यमातून VNITच्या माध्यमातून आणि कुठं नेमका प्रॉब्लेम झाला आहे आणि इथली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे पुणेची, ती PMCची जबाबदारी आहे. आमचे NMRDAचे अधिकारी या ठिकाणी असतात. कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो या ठिकाणी ज्यांनी काम घेतलं आहे हे सर्व यांची चौकशी केली गेली पाहिजे. याची दखल मी घेतली आहे. चौकशी अंती जे काही रिपोर्ट येतील उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे असे मी या ठिकाणी सांगितलं आहे. आणि पुढचे जे बांधकाम आहे ते सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीनी म्हणजे VNITनीच बाकी शेवटी या सर्व कामाला VNITचं अप्रुव्हल असतं. हे जे बांधकाम पूर्ण होऊन VNITचं अप्रुव्हल यांनी घेतलं का किंवा कॉलम बीम करताना VNITचं अप्रुव्हल घेतलं का हे तपासावं लागेल. तर निश्चितपणे याची चौकशी करू. चौकशीनंतर जो काही रिपोर्ट येईल त्यावर पुढची कारवाई करू. झालेल्या अपघातामध्ये जे लोक त्यांना घायल झाले किंवा जीवहानी झाली काही काही एक चांगलं झालं की आई महालक्ष्मीच्या कृपेने कुठलीही जीवहानी झाली नाही. 8 जे त्या ठिकाणी जखमी आहेत त्यांना आता सुट्टी झाली आहे. 5 लोकांना अलेक्सिस आणि मॅक्समध्ये ॲडमिट आहे. एकांना थोडी ब्रेन इंजुरी आहे. बाकी तर जवळपास सर्व स्टेबल आहे असं मी आता विचारलेलं आहे. कोणतीच जीवहानी झाली नाही. सर्वांचेच प्राण वाचलेले आहे आईच्या कृपेने. पण खऱ्या अर्थाने अशी दुर्घटना होणे हे काही योग्य नाही आहे. याची चौकशी आम्ही करणार आहोत. आपण चौकशी करणार आहे पण त्याच्यासाठी अशी काही कालमर्यादा ठरवून देणार की किती दिवसात चौकशी करा आणि काय कसं त्याच्यामध्ये VNITची चौकशी केली पाहिजे. अजून काही कुठल्या चौकशी करावं लागतील कारण अधिकारी NMRD आहे. काही कोराडी महालक्ष्मी संस्थांचं काम नाही आहे. हे NMRD सरकारच्या माध्यमातून आपण NMRDला हे काम दिलं आहे. त्यानंतर VNIT याच्यावर देखरेख ठेवतं. त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे ती देखरेख ठेवतं. 3 देखरेख ठेवतं 3 विभाग आणि त्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर काम करतं. आर्किटेक्ट डिझाईन फायनल करतात, इंजिनिअरिंग फायनल होतं. इतकं मोठं डिझाईन करतात. बघितलं तसं मोठे गेटचं काम चालू आहे. हायवेला सुरू आहे. 2 गेटचं काम चालू आहे. नेमका इथेच हा का पडला, काय तिथे टेक्निकल चूक झाली आहे हे जरा एकदा चेक करून मगच त्याचा निर्णय. पण चौकशी महिन्याभरात केली पाहिजे आणि महिन्याभरात त्याचा रिपोर्ट मागू. प्रथम दर्शनी काही सिमेंट आणि लोखंड यामध्ये दिसून पडतं. तुम्हाला त्याची चौकशी अंती निकृष्ट आहे की चांगला आहे की वाईट आहे हे नंतर ठरवता येईल. आपल्याला चौकशी याची केली गेली पाहिजे का तर केली गेली पाहिजे कारण 3 गेटचं काम चालू आहे. 2 गेट त्यांनी व्यवस्थित कास्ट केले आहे. 1 गेटला काय झालं, कुठले बीम चुकले, काय चुकले, नेमका काही स्पॅन चुकला का किंवा काय